मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल 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 विठ्ठल. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याच्या सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संकीर्तन सेवेकरता प्राप्त असणारा अभंग. महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध असे असणारे साधू जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातला अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल मुळे होता. हिंदूचा सुद्धा भगवा आहे आणि वारकऱ्यांचा सुद्धा भगवा आहे. विठ्ठल विठ्ठल तरी सालाबाद प्रमाणे चालू असणारा आपला हा अखंड हरिनाम उत्सव, आजची ही 3ऱ्या क्रमांकाची सेवा आणि नेमकं त्रिवेणी संगम असलेली ही सेवा. त्रिवेणी संगम म्हणजे तुम्ही म्हणाल महाराज आज जिजाऊंची जयंती आहे, हा एक संगम आहे, पण 3 संगम कोणते? एक तर जिजामातेची आज जयंती आहे, दुसरं म्हणजे गायक वादक उत्कृष्ट आहेत आणि तिसरं म्हणजे ऐकण्याकरता श्रोते पण आहेत. विठ्ठल विठ्ठल सहसा हा त्रिवेणी संगम कुठे पाहायला मिळत नाही, परंतु आपण मला एक सांगावं लागेल, या वर्षी थोडासा मंडप छोटा पडला. दिवसेंदिवस गर्दी वाढत चाललेली आहे. तर आज असलेली ही जिजामातेची जयंती, जयंती कुणाची साजरी करतात? तुमची आमच्यांची? कुणाची साजरी करतात? संतांची किंवा कर्तृत्ववान पुरुषाची किंवा कर्तृत्ववान महिलांची. आणि तसं बघायला गेलं तर आजचा म्हणजे या वर्षीचा सप्ताह म्हटलं तर महिला सप्ताह म्हणण्यास काय हरकत नाही, कारण आदिशक्त्यांची सगळी कीर्तनं आहेत. जिजामातांची जयंती आपण साजरी करतो. थोडक्यात तुमचा जास्त काही वेळ घेणार नाही. तसं माझं घड्याळ बंद पडलंय, त्याच्यात 8 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत. अशा हिशोबाने तुम्ही चाला, किती तास कीर्तन चालेल? जागेत ना? माणसाने कीर्तनात बसल्यावरती पुण्य करावं, त्याला पुण्य मिळतं. अजून एक पुण्य करावं, बाजूला झोपला असेल त्याला जागा करावं. विठ्ठल 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 विठ्ठल. आमचे बाबा म्हणजे घाडगे बाबा वैकुंठवासी, खरं तर अश्रू दाटून येतात बाबांच्या, फक्त नसण्याने. त्यांची कीर्ती ऐकून जर एवढं मनाला तृप्ती वाटत असेल तर ते होते तेव्हा तर गोष्ट वेगळीच होती. अशा कृपा आशीर्वाद आपले सद्गुरू घाडगे बाबा, त्याच्याच नंतर आपल्या आप्पांच्या मार्गदर्शनाखाली, मंडळातल्या सर्व जणांच्या मार्गदर्शनाखाली, भागवत बाबांच्या मार्गदर्शनाखाली, सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कुशल सप्ताह संपन्न होत असतो. उत्कृष्ट गायक वादक मंडळी याही सप्त्याला उपस्थित असतात. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे प्रत्येक वर्षी लोकसंख्या ही थोडी थोडी वाढतच गेली पाहिजे. झाड वाढलेलं कधी चांगलं असतं, खुंटलेलं वाईट असतं. विठ्ठल 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 विठ्ठल. तर मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना हीच विनंती असेल की या वृक्षाला पाणी तुम्ही देत राहा. नक्कीच याला खूप सुंदर अशी फळं येतील. फळं आहेतच आपल्याकडे, पण अजून उत्कृष्ट फळं येतील. त्याच्यामुळे 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आपण मला पात्र समजलं म्हणून त्यांच्या चरणामध्ये वंदन करते. तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी वंदन करते, टाळकरांच्या मृदुंगमणींच्या, आणि माझ्या सेवेला सुरुवात करते. विठ्ठल 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 विठ्ठल. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात की आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आता तरी पुढे तुम्हाला मी हाच उपदेश करतो की तुमच्या आयुष्याचा काय करू नका, नाश करू नका. का नाश करू नका? का? तुम्ही काय उपदेश नक्की काय करताय जगद्गुरु तुकोबाराय? तुमचं प्रयोजन तरी काय आहे हे उपदेश करण्यामागे? कारण प्रयोजनाशिवाय मूर्ख मनुष्य सुद्धा प्रवृत्तीला जात नाही. काहीतरी प्रयोजन असणं फार गरजेचं आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आता तरी पुढे हाच उपदेश,
पण सगळ्यात मोठा प्रश्न उत्पन्न इथे होता, आता म्हणजे कधी? आता उपदेश करताय तुम्ही, पण ह्याच्या मागचं काय? आता उपदेश करताय म्हणजे ह्याच्या पुढे तरी नक्की काय? तर ह्याचा सरळ सरळ अर्थ असो, जगद्गुरु तुकोबारायांनी मागेही उपदेश केलाय, आताही उपदेश करायचा आणि याच उपदेशावर आपल्याला चालायचंय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता तरी हाची उपदेश, जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात आता तरी. आणि सर्वात मुख्य म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांनी उपदेश करताना इथे कोणाला साधकाला ग्राह्य धरलेलं नाहीये, कुणा एका व्यक्तीसाठी हा उपदेश नाही केलाय, तर सकळांसाठी हा उपदेश केलाय की आता तरी पुढे हाची उपदेश. काय उपदेश केलाय जगद्गुरु तुकोबाराय की नका करू नाश आयुष्याचा. मग नक्की करायचं तरी काय जगद्गुरु तुकोबाराय? तुम्ही असं काय पाहिलं की तुम्हाला आम्हाला उपदेश करण्याकरता प्रवृत्त व्हावं लागलं? तुम्ही नक्की असं काय पाहिलं आमच्यामध्ये? आम्ही काय वाईट करत होतो? बुक्का तर लावतोय, कामाला तर जातोय, कामावरून घरी पण येतोय, जेवतोय, झोपतोय, का उपदेश करताय? नक्की आमच्या कृतीमध्ये तुम्हाला कोणत्या वाईट गोष्टी दिसतायत की ज्याच्यासाठी तुम्ही या उपदेशाकरता प्रवृत्त होत आहात? तर याचं उत्तर काय सांगतात? याचं उत्तर की आपण सगळे योग्य जे करायला पाहिजे ते न करता तिसऱ्याच गोष्टी करतोय. विठ्ठल 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 विठ्ठल. बरं मला सांगा, आपण सगळे कोण आहोत? मनुष्य जन्मात आहोत, बरोबर? मनुष्यच आहोत ना? नाही, काही जणांना हाही प्रश्न आहे, आपण मनुष्यच आहोत ना? आपण कोण आहोत? सर्वसाधारण मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे, मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. बरं कसा आहे हा मनुष्य देह? कसा आहे? मनुष्य देह दुर्लभ जाना, मनुष्य देह दुर्लभ जाना, देह दुर्लभ जाना, मनुष्य देह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, हे तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, 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 तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना. काय सांगतात आपल्याला? नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना. काय सांगतात? हा नरदेह दुर्लभ आहे. एवढा दुर्लभ असणारा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना. बरं तुम्हाला 10 वर्षाचं आयुष्य आहे का? तुम्हाला 5 वर्षाचं आयुष्य आहे का? 20 वर्षाचं आयुष्य आहे का? कलियुगाच्या अंती सांगितलेलं आहे की माणसाला 20च वर्षाचं आयुष्य शिल्लक राहणार आहे. मग त्या 20 वर्षात त्यांनी जन्म कधी घ्यायचा, त्यांनी बारीक मुलासारखं कधी वागायचं, संसार कधी करायचा? आपल्याला तर 100 दिली आहेत,
पण बोलतात ना 100 असली तर 200 पाहिजे. विठ्ठला 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 विठ्ठला. कारण हा मनुष्य स्वभाव आहे. थोडा असला तर आपल्याला जास्ताची अपेक्षा असते. आपल्याला शतवर्ष दिलेले आहेत, 100 वर्ष दिलेले आहेत, पण त्याचं दुःख असं आहे की 50 वर्ष आपले झोपेत निघून जातात. म्हणून कीर्तनात झोपायचं नसतं. 100 वर्षामध्ये सुद्धा 50 वर्ष आपले झोपेत निघून जातात. उरलं ते 50 वर्ष, त्यातले पण 25 वर्ष रडत खडतच निघून जातात. बालपणामध्ये, तरुणपणामध्ये, नोकरी लागस्तवर, छोकरी भेटस्तवर रडत खडतच जातात. 25 वर्ष असं जातात. उरले ते 25 वर्ष. पण ते 25 वर्ष आल्यानंतर कळलं की आपण काय केलं नाही बाबा, आपण काहीही केलं नाही. आपल्याला ज्या गोष्टी जेव्हा करायच्या असतात आपण त्या गोष्टी तेव्हा अजिबात करत नाही. उदाहरणार्थ परमार्थ हा तरुणपणात केला पाहिजे. दात पडल्यावर किती 4 चुरमास केले तरी काय पदरात पडणार आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हा संत त्याला प्रमाणे जवळ सकळ सिद्ध आहे, जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्री जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको. काय सांगितलं? जवळ हे सगळे सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाय, तीर्थयात्री जाय चुकू नको. काय केलं पाहिजे? पण आपण काय करतो? जन्माला येतो, बाल्य अवस्था जाते, तरुण अवस्था येते, आपण संसारच करत राहतो. खरं तर काय माहितीये का, नका करू नाशा आयुष्याचा हे आहेच आहे. हा उपदेश कशासाठी आहे आणि तो उपदेश का मिळवायचा आहे, तो उपदेश का पालन करायचा आहे? कारण आपण एवढे वर्ष 60 वर्षापर्यंत आपलं काय चालू असतं, काय चालू असतं? 30 वर्षापर्यंत जेव्हा आपल्याला जॉब लागतो, बरं त्याच्यात मग एखादा लोनवरती एक 1 RK घेतात, आहे की नाही? हे ठरलेलं आहे. 1 RK घेतात, मग दोघं कमवतात, अर्धा पगार ह्याचा अर्धा पगार तिचा, असं करून इन्स्टॉलमेंट फेडतात. इन्स्टॉलमेंट फेडल्या 10-20 वर्ष तो इन्स्टॉलमेंटच चालतो. नंतर यांची मुलं मोठी होतात, मग सगळं होतं. मग 60 वर्षाचा झाल्यानंतर त्याचा मित्र भेटतो तिकडे, अरे पिंट्याच्या पप्या, असं म्हणतील. पप्पा नाही म्हणत, अरे पिंट्याच्या पप्या, म्हणजे अरे पिंट्याच्या पप्पा काय केलं आयुष्यामध्ये? तो बोलतो 60 वर्षाचं झालो बाबा, इथला दातही पडून गेला, पण इन्स्टॉलमेंट काय अजून खपना. विठ्ठला 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 विठ्ठला. 60 वर्षापर्यंत आपलं हे, पण पदरी काय पडले? एवढा 60 वर्षापर्यंत आपण संसार करून पदरात काय आहे? काय आहे आपल्या पदरात? सुख आहे का? किंवा जे मिळवायचंय ते आपण मिळवतोय का? नाही. आपण आपली दिशा भूल झालेलो आहोत. आपण एक लक्षात ठेवा, एक वाक्य मोठ्यांच्या कीर्तनात ऐकलेलं आहे, तुम्हाला सांगते. प्रपंच हा क्रियाशील आहे, तो करा अथवा नका करू, तो होतच राहतो. आणि परमार्थ करावा लागतो, याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं? प्रयत्न साध्य आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. सहज प्राप्त आहे ना, प्रपंच आपल्याला सहज प्राप्त आहे, सहज आहे. तुम्ही एका जागेवर बसले तरी 60 वर्षाचे व्हाल, बरोबर की नाही? जागेवर बसून राहिले तरी, आता जेवलं म्हणून काय सकाळी भूक नाही लागणार का? सांगा बरं, आता जेवलं म्हणून काय सकाळी भूक नाही लागणार? लागणारच ना. सकाळी जेवल्यानंतर दुपारी लागणारच, दुपारी लागल्यानंतर संध्याकाळी लागणारच. हा कसं आहे? सहज आहे. तुम्ही आज 12 वर्षाचे तर उद्या 13 वर्षाचे होणारच आहात, आज 13 वर्षाचे तर परवा 14 वर्षाचे होणारच आहात. असं एक दिवसाचं वर्ष नसतं, बरोबर की नाही? म्हणजे हा कसा आहे? सहज प्राप्त आहे. परंतु परमार्थ याच्यामध्ये हा प्रयत्न साध्य आहे, याच्यामध्ये प्रयत्न करावे लागतात, जे की आपण करत नाही, जे की
आपण काय आपण प्रयत्न फक्त संसारातच करतो जो की अप्राप्त आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण काय झालंय माहितीये का, आपल्याला प्राप्त काय करायचं हेच आपण विसरून गेलोय. आपण अप्राप्ताच्या मागे लागलोय. प्राप्ताची प्राप्ती करायची का अप्राप्ताची प्राप्ती करायची सांगा बरं. विनेकरांनी सांगितलं तरी चालेल, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. सांगा सांगा, प्राप्ताची प्राप्ती करायची का अप्राप्ताची प्राप्ती करायची. प्राप्ताची प्राप्ती करायची, बरोबर ना. लॉक किया जाए. बरं लॉक करतो. बरोबर आहे बरं का, तिथून सांगितलं मला. बरं कशाची प्राप्ती करायची. प्राप्ताची. नावामध्येच बघा, प्राप्ताची प्राप्ती अप्राप्ताची. अप्राप्त कोण आहे, संसार. मग का करता, द्या ना सोडून. तुम्ही म्हणतात अजून तुझं झालं नाही म्हणून म्हणते. विठ्ठल 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 विठ्ठल. संसार हा अप्राप्त आहे, पण त्याच्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत आणि परमार्थ हा प्रयत्न साध्य आहे. तरी त्याच्यासाठी आपण प्रयत्न काय करतो, करतच नाही. हे जगद्गुरु तुकोबारायांना दिसतंय आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायाला आपल्याला उपदेश करावा लागतो अभंगाच्या प्रथम चरणात. आता तरी पुढे हो हाची उपदेश. आता तरी पुढे हो हाची उपदेश. आता तरी पुढे हाची उपदेश. आता तरी पुढे हाची उपदेश. आता तरी पुढे हो हाची उपदेश. आता तरी पुढे हो हाची उपदेश. आता तरी पुढे हाची उपदेश. आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा. नका करुणाश आयुष्याचा. नका करू नाश आयुष्याचा. नका करुणाश आयुष्याचा. सकळाच्या पाया हो माझे दंडवत. सकळाच्या पाया हो माझे दंडवत. सकळाच्या पाया माझे दंडवत. सकळाच्या पाया माझे दंडवत. आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा. जगद्गुरु तुकोबारायांना हे सगळं दिसलं आणि दिसल्यानंतर संत मुनी हे कोण आहेत, कृपाळू आहेत, दयाळू आहेत, की त्यांना बुडते हे जन न देखवे डोळा असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय. सर्व आधी करून जे संत आहेत त्यांना या सर्वसाधारण जीवाची कीव आली. कीव आल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी ठरवलं की आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू आश आयुष्याचा. नका करू नाश. असं माझ्या बोलण्याकडे थोडं थोडं लक्ष देत जावा. हा नाही
नाही ते तसं करावं लागतं. तुम्हाला माहिती आहे का, मुंबईत नाही झोपतो, पण गावाला जेव्हा 9 ते 11 कीर्तन असतं ते 9 चे 10 वाजतात सुरू करता करता, आणि मग ती पंचपदी होता करता 11 वाजतात, आणि माणसं तिथे कारण जेवण आधी झालेलं असतं. हा कोटा फुल आल्यानंतर हा कोट्याला टाइम लागत नाही, म्हणून थोडं थोडं असं विचारावं लागतं. तुम्ही उत्कृष्ट असा प्रतिसाद देता आहात, कारण तुम्ही जसा कृपा कटाक्ष टाकणार तशी सेवा मी करणार. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्याला हा मनुष्य देह मिळालेला आहे, हे आयुष्य मिळालेलं आहे, हे कशासाठी मिळालेलं आहे तर भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता मिळालेला आहे, ना की संसार करण्याकरता. संसार हा होतच असतो, संसार हा होणाराच आहे, परंतु परमार्थामधून आपल्याला आपली काय करायची असते, सुटका करून घ्यायची असते. कारण मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलो. एवढं सगळं सांगितलं असताना मनुष्य देहामध्ये आल्यानंतर जर आपण ज्ञानाची प्राप्ती नाही करून घेतली तर आपलं आयुष्य कसं आहे, व्यर्थ आहे, फुकट आहे. की मनुष्य देह हे उत्कृष्ट साधन आहे कशासाठी, परमात्मा प्राप्तीसाठी. परमार्थ प्राप्तीचं ते द्वार आहे. नंतर सांगितलेलं आहे द्वार आहे म्हणजे कसं आहे नक्की, परमार्थाचं द्वार आहे म्हणजे भगवंतांनी एवढं सगळं आपल्याला दिलेलं आहे, तर आपल्याला त्याचा उपभोग घ्यावा लागेल. एखादा दरवाजा असेल तर त्याच्या आत जाण्याकरता आपल्याला तो दरवाजा दिसणं गरजेचं आहे ना. मग त्याच्यासाठी नेत्र दिले, हात दिले, पाय दिले, सगळे दिले की नाही दरवाजाच्या आत जाण्याकरता. असं उत्कृष्ट असं साधन दिलं म्हणजे परमार्थ आपल्याला फक्त स्पर्श करण्यासाठी नाही दिलेला आहे, तर साध्य करण्यासाठी दिलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण नाहीतर मग काय करता, किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. किती वेळा जन्म येतो आणि नित्य फजित होतो. मग ही फजिती होणं चांगलं आहे की वाईट आहे? बोला 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 बोला. वाईट आहे की नाही? वाईट आहे. ही फजिती होणी काय वाईट आहे. मग ही फजिती जर करून घ्यायची नसेल तर आपल्याला काय करावं लागेल, जगद्गुरु तुकोबारायांचा उपदेश आपल्याला मानावा लागेल, ऐकावा लागेल. की आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. कारण हे आयुष्य कसं आहे माहितीये का, हे आयुष्य कसं आहे, क्षणभंगुर नाही भर वसा. आपल्या काकड्यामध्ये सुंदर अशी भरपूर प्रमाण आहेत. आयुष्य जात आहे पहा स्वहितसे महा, स्वहिताचा गोरवा ज्ञानी जरा श्री हरी धनदार पुत्र जन बंधू सोय रे पिशून. कसं आहे आयुष्य, आयुष्य जात आहे पहा. काळ जपत असे महा, तो काळ तर आपली वाट घडी घडी काळ अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. अजूनही किती आहे अवकाश. किती अवकाश उरलाय कुणाला सांगता येईल की आपला मृत्यू कधी येईल. रात्री झोपेत माणसं जातात, काय काय झोपल्या झोपल्या पडल्या पडल्या जातात, काही कोमात जातात, काही निघून जातात आणि काही सकाळी परत उठतात. ज्यांच्यावर देवाची कृपा असते ते उठतात. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण रोज उठतो की नाही, म्हणजे
बरोबर आहे ना? पार इथं 12ची गाडी पकडून 1ला बाबा जातात तरी सकाळी 4ला उठतात. किती देवाची कृपा आहे. हा, त्याच्यात तुमचं जागरण किती आहे तो भाग वेगळा, पण भगवंताची कृपा किती आहे, तो रोज आपल्याला उठवतो का? पण याच्यासाठी आपल्याला एक लक्षात दिलं पाहिजे की घडी घडी काळ वाट याची पाहे. म्हणून आपल्याला सांगता येत नाही की कोणत्या क्षणी आपला मृत्यू उपस्थित होईल. आणि तो मृत्यू एकदा जर उपस्थित झाला का हा निर्देह पुन्हा जातो आणि मग पुन्हा पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम. मग एवढं सगळं सहन करण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की निदान आता तरी हाची उपदेश, हाची च लावला. च कधी लावतो आपण? बाबा तुम्हाला माझ्या कीर्तनाला यायचंच आहे, बरोबर की नाही? आणि बाबा तुम्ही माझ्या कीर्तनाला या म्हणून तर तिकडचा आज खाडा केला आणि इकडं ऐकलं सत्य? च लावल्यामुळेच हा परिणाम. मी उद्या आमच्या निलेश दादाला सांगितलं, निलेश दादा कीर्तनाला यायलाच पाहिजे. ते येतातच. च लावतो, चकार येतो, व्यावृत्ती निर्माण करते. म्हणजे काय आहे? आपल्याला विशिष्ट स्वरूपाची व्यावृत्ती तिथे निर्माण होते आणि व्यावृत्ती निर्माण झाल्यानंतर चकारात्मक जेव्हा बोलतात तेव्हा तिथे जास्त भर असते. म्हणून हाची उपदेश की नका करू नाश आयुष्याचा. आणि शेवटी एवढं सगळं सांगितल्यावर जगद्गुरु तुकोबारा, आता बघा ही लहान लहान मुलं आहेत, ही लहान लहान मुलं बाहेर उन्हात खेळत असतात, धडपडत असतात, पडत असतात, सर्व काही होत असतं. आई त्याची लांबून बघत असते, त्याला आवाज मारत असते. शेवटी आई काय म्हणते? अरे बाबा तुझ्या पाया पडते रे सावलीत ये. शेवटी या पद्धतीत ती तिच्या मुलाला समजवते. तशाच पद्धतीत जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सकळाच्या पाया माझी दंडवत सकाळच्या पाया माझे. लगेच कमी नको करू आवाज.